शेअर मार्केट हे प्रत्येकालाच जमेल असं आहे का? तर आहे. पण आपण शिकतो काय मार्केटमध्ये याच्यावरती ते अवलंबून असणार. काही सब्जेक्ट खूप क्रिटिकल असतात, तर काही सब्जेक्ट एकदम सोपे असतात. पैसे काही कमवून देतात, तर पैसे काही घेऊन जातात. त्या दोघांच्या मधला डिफरन्स आपल्याला आलेलं प्रॉफिट किंवा आपल्याला आलेला लॉस. याच्यासाठी आपण एकच स्ट्रॅटेजी घेऊन काम करत असतो. मग ते इंट्राडे असो, स्विंग असो. आज आपण बघणार आहोत स्विंगची एक अशी स्ट्रॅटेजी ती इतकी सोपी आहे. काल आलेला नवीन ट्रेडर सुद्धा पैसे कमवायला सुरू करू शकतो. एवढ्या सोप्या पद्धतीनं आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप चांगल्या लेवलला समजून घ्यायचा प्रयत्न करा. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मार्केटमध्ये आलोच आहोत. तर पैसे कमवले पाहिजेत हा उद्देश आपला कायम आपल्यापर्यंत असायला हवा. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. सिंपल एक उदाहरण घेऊया. आपण ज्यावेळी कदाचित आमच्या वेळेचे आम्ही पहिलीमध्ये डायरेक्ट शाळेला गेलो होतो. आता नर्सरीमध्ये जावं लागतं. नंतर केजी मध्ये जावं लागतं. त्याच्यात पण ज्युनियर सिनियर असे आहेत. मग पहिली आणि मग आपण बोर्ड देतो. वेळ किती घेतो? इथं तुम्ही थोडा तरी वेळ द्या. चांगलं मार्केटमधून शिकून घ्या आणि मग पैसे कमवायला सुरुवात करा. हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका. मित्रांना नातेवाईकाला जरूर शेअर करा. आणि आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊन बघूया आपण चार्ट वरती की आपण करायचं काय आहे नक्की, मग आपल्याला पैसे मिळणार आहेत. आता आपण चार्ट वरती आलेलो आहोत. या चार्ट मध्ये आपल्याला या कॅन्डल ज्या दिसतात, जे नवीन लोक आहेत ते कॅन्डल थोडेसे समजून घ्यायचा प्रयत्न करा. कॅन्डल कुठे बघायचे, काय बघायचे, कशा बघायच्या, भरपूर युट्यूबला आपण व्हिडिओ बनवून दिलेले आहेत. तिथे तुम्ही बघून त्या कॅन्डल सुद्धा शिकू शकता. आणि कोणत्या कॅन्डल चांगल्या काम करतात हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट जरूर करा कॅन्डलचे व्हिडिओ. पुढे इथेपर्यंत आलो आपण, तर आपल्याला कॅन्डल जी फ्रेम आहे ती कोणती आणि कॅन्डल कोणती लावायची ते बघायचं आहे. या प्राइस ऍक्शन मध्ये मी एक छोटस कॉम्बिनेशन केलेलं आहे. ते छोटस एक मुव्हिंग अवरेज आणि ही स्ट्रॅटेजी मी खूप दिवसापासून वापरली आणि मग तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. आपल्या ग्रुपमध्ये इंट्राडे इक्विटी बाजार या ग्रुपमध्ये मी एक लेवल दिलेली होती. इथे बघू शकताय बिटकॉइन. इथे मी सेल करायला दिलं होतं आणि सेलिंगची लेवल जी होती ती इथे बघू शकताय तुम्ही. 95,500च्या खाली सेल करायला सांगितलं होतं. 2 दिवसाच्या नंतर ट्रिगर झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी तेवढे पैसे दिलेले आहेत. विचार करा, मी 95,000ला सेल करून 72,000 पर्यंत बाय करायला सांगितलं. म्हणजे काय, जर का कोणी फ्युचर सेल केला असेल तर पैसे किती मिळाले? 72, 82, 92 आणि 4 23, 24,000 पॉइंट मिळाले. हा जो प्रकार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चालतो. आणि इथे मी बाय सुद्धा दिला होता, कारण त्या स्ट्रॅटेजीला बाय सुद्धा आला होता, पण बाय ट्रिगर नाही झाला, फक्त सेल ट्रिगर झाला. आणि हे मी दिलेलं होतं, इथे बघू शकता. आणि मी लिहून दिलेलं आहे टार्गेट 1/2.5चं. म्हणजे तुम्ही जर का 1,000 रुपये मार्केटला लावलेत तर तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने मी हे दिलेलं होतं. आता तुम्ही या ग्रुपमध्ये नसाल तर जे आहेत ते ओके, त्यांनी बघितलेलं आहे. तर या ग्रुपमध्ये जॉईंट होण्यासाठी समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा. एक लिंक येते, त्या लिंक मध्ये तुम्ही जॉईंट व्हा. हे त्याच स्ट्रॅटेजीवरती दिलेले लेवल होते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळाले. आता ही स्ट्रॅटेजी तुम्ही कुठेही वापरू शकता. म्हणून मी हे तुम्हाला उदाहरण दाखवलं की मी तुम्हाला ही लेवल अनालिसिस करण्यासाठी दिली होती. याच्यानंतर मी खूप दिवसांपासून याच्यावरती वॉच केलं, तर खूप चांगले पैसे मिळायला लागले. मग मी हे आता डिस्क्लोज करते तुमच्यासाठी. इथे बघूया मी काय करणार आहे. स्ट्रॅटेजी
तुम्ही कोणत्याही स्टॉकवरती लावू शकता. तुम्ही बिटकॉइन मध्ये लावू शकता, तुम्ही क्रिप्टोवरती किंवा करन्सीवरती किंवा फॉरेक्सवरती कुठेही लावू शकता किंवा इक्विटीमध्ये स्टॉकमध्ये कुठेही लावू शकता. बरं, मी एक असा स्टॉक रँडमली पकडतो. इथं कुठला आहे काही दिसत नाही. कोणता लागलाय? शिपला लागलाय. ओके. अंदाजे घेतलेला आहे. शिपला. मी कॅन्डल करणार आहे इथे बघा 1 वीकची. आता 1 वीकची काय केली याच्याबद्दल मी थोडस तुम्हाला सांगतो. इंट्राडे करत असताना 5 आणि 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती काम करत असतो. स्विंग करत असताना 1 दिवस, 7 दिवस किंवा कोणी 1 तासाच्या कॅन्डलवरती सुद्धा स्विंग करत असतो. ज्याला जास्त एक्सपिरियन्स ते 1 तासाच्या कॅन्डलवरती करतो. ज्याला कमी एक्सपिरियन्स आहे तो 7 दिवसाच्या किंवा 1 दिवसाच्या कॅन्डलवरती काम करतो. आता इथे तुम्हाला मी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. इथे बघा मी काय केलंय, एक कॅन्डल अशी जी हप्त्याभराची एक कॅन्डल दाखवते, ती कॅन्डल मी इथे लावलेली आहे. आता इथे बघा ही कॅन्डल लावली आणि त्याच्यानंतर कॅन्डल कोणती आहे आपल्याकडे? जापनीज कॅन्डल. ही कुठली आहे? हॅकेनाची. तर मी फक्त जापनीज कॅन्डल वापरतो. ओके. आता कॅन्डलचे पण प्रकार भरपूर आहेत. तर त्याच्यातून जापनीज कॅन्डल मी वापरतो. आता याच्या नंतर बघूया, मला अजून मी सांगितलेलं आहे की कॉम्बिनेशन काय केलं. तर कॉम्बिनेशन जे केलेलं आहे ते आहे एक मुव्हिंग अवरेज. इथे बघा हे मुव्हिंग अवरेज आहे आणि हे मुव्हिंग अवरेज मी सेटिंग केली. आता या सेटिंग मध्ये गेलो, इथे बघा लेंथ आहे इथे 10ची. बस. याच्यानंतर कलर तुमच्या चॉईस प्रमाणे कोणताही ठेवू शकता, कितीही डार्क ठेवू शकता, काहीही फरक पडत नाही. त्याला ओके करा. हे झालं. आता ओके झालं. याच्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती एखादी कॅन्डल क्लोज होते, बघा एखादी कॅन्डल क्लोज होते. इथे झाली एका कॅन्डल क्लोज, तर इथे कॅन्डल क्लोज झाले, इथे कॅन्डल क्लोज झाले, इथे सुद्धा कॅन्डल क्लोज झाले. काही कुठेही तुम्ही असताना ज्या दिवशी बघणार त्या दिवशीपासून पुढे बघायचं असतं. आता मी काय करतोय, ही कॅन्डल आज मी बघितली तर मी काय करणार, या कॅन्डलला हाय मार्क कर. हाय इथे मी मार्क केल्याच्या नंतर मी डेली कॅन्डल लावणार आहे. इथे बघा कॅन्डल डेली लावली. आता मला काय पाहिजे, या लेवलच्या वरती जोपर्यंत कॅन्डल वरती क्लोज होणार नाही. आता क्लोज कॅन्डल झाली तर काय होतंय इथे सांगतो मी. एक कॅन्डल क्लोज होण्यासाठी आपल्याला अशी एक कॅन्डल ग्रीन बनावी लागेल. ग्रीन. मग त्या कॅन्डलचा दुसऱ्या कॅन्डलनी हाय ब्रेक केला पाहिजे आणि मग रिट्रेसमेंटला आली पाहिजे आणि मग आपण इथून काय करणार, बाय करणार. अशा पद्धतीने तुम्हाला एंट्री घ्यायची असते. हे बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये रिस्क मॅनेज कशी करायची हे सुद्धा शिकवलेलं आहे. आता तुम्ही इथे आय बटन मध्ये दिलेले व्हिडिओ बघून रिस्क मॅनेजमेंट शिकून घ्यायची. म्हणजे कोणत्या स्टॉकमध्ये कधी आणि किती पैसे गुंतवायचे, तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत याचा ताळमेळ जर तुम्हाला घालायचा असेल तर ते पहिले 5 व्हिडिओ बघा आय बटन मध्ये. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण. आता शिपला बघितला, आपल्याला काय ब्रेकआउट मिळालेला नाही. आता काय करूया, आता आपण हे इथून काढून टाकूया आणि एखादा दुसरा स्टॉक घेऊ. इथे मी दुसरा स्टॉक लावला आयसीआयसीआय बँक. आयसीआयसीआय बँकेला इथे बघायचं वीकली कॅन्डल इथं आली. आता मला याच्या वरती क्लोज पाहिजे. याच्यावरती क्लोज आहे का, तर एक कॅन्डल क्लोज झाली आणि त्याच्यावरती मला हाय ब्रेक झालेला नाही. आता जोपर्यंत तो हाय ब्रेक होत नाही आणि ज्यापर्यंत पुन्हा इथं येणार नाही, बघा इथे इथे तुम्हाला हाय हा ब्रेक होणार नाही आणि मग रिटर्न इथे येणार नाही. म्हणजे इथून पासून कुठेपर्यंत ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास तुम्ही बाईंग करून जायचं असतं. अशा पद्धतीने इथे आपल्याला काम करायचं असतं. आणि हे मी मागच्या खूप दिवसापासून पाहिलं. खूप चांगल्या लेवलला इथं काम होतं. म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचा प्रयत्न करा. अनालिसिस तुम्ही इथे बाय सेल करणे हे असं काहीही मी तुम्हाला सांगितलेलं नाही. हे शिकून घ्या तुम्ही. तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आता पुढे अजून एखादा आपण स्टॉक बघूया.
बघूया इथे विकली चार्टच्या वरती जोपर्यंत मला मिळणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. कुठली? इन्फोसिस आहे. त्याच्यानंतर आता एक उदाहरण इथं कसं काम होतं ते पण बघू. हा इन्फोसिस आहे. मी इथे मुव्हिंग अवरेजच्या वरती इथे क्लोज केले. विकली आहे. दिवस कोणता आहे? तर हा आहे जून, 9 जून 2024. आणि त्याच्यानंतर मी केली डेली कॅन्डल. ही डेली कॅन्डल झाली इथे 9 जूनची. इथे बघायचं ही कॅन्डल आहे. आता याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली. ही क्लोज नाही झाली, ही कॅन्डल क्लोज झाली. तिचा हाय सुद्धा ब्रेक केला, रिट्रेसमेंट आलं आणि इथून आपण बाय केली. बाय केल्यानंतर पैसे किती मिळाले बघा. आणि हा ग्रुपला मी दिलेला होता. जे लोक आपल्या स्विंगच्या ग्रुपमध्ये असतील त्यांना ते माहिती असेल. आणि हा स्विंगच्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करा. तो स्विंगचा ग्रुप असणार. तर मित्रांनो, असेच तुम्ही शिकत राहा. खूप चांगल्या लेवलला तुम्हाला पैसे कमवायचा चान्स असू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.